शिरोळ तालुक्यातील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या तेरवाड येथील पार्वती सूतगिरणीला शॉर्ट सर्किटनं आग लागून शेकडो टन कापसाच्या गाठी, मशिनरी, इलेक्ट्रिक साहित्य, बिल्डिंग असं मोठं नुकसान झालंय। बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी कुरुंदवाड नगर परिषदेचे अग्निशमन बंबच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते। मिळालेल्या माहितीनुसार शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील सूतगिरणीत अचानक शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडली आणि काही क्षणातच सूत व कापूस यांना आग लागून ती झपाट्याने पसरली। गिरणीतील ज्वलनशील साहित्यामुळे आगीनं काही वेळातच उग्र रूप धारण केलं। धुराचे लोट आणि ज्वाळा दूरवरून दिसत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। नितीन संकपाळ, रमेश शेलारे, हेमंत वायचळ, यश शिरोळकर या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला। मात्र आगीची तीव्रता मोठी असल्यानं ते नियंत्रणात आणण्यासाठी काही काळ प्रयत्न सुरू होते। दरम्यान आग लागल्याची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना केली। घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाडचे माजी नगरसेवक उदय डांगे, शुभम जोंग, बाळासाहेब देसाई तसेच आदित्य पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व अग्निशमन दलाच्या कार्याचा आढावा घेतला। या आगीमुळे गिरणीचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।